कर्जमाफीसाठी ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज रक्कम जमा होणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी रुपये वितरित केले जाणार। पहिल्या यादीमध्ये 16,96,000 पात्र शेतकरी। निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवारांना पत्र। पक्षाच्या घटनेतील बदलासंदर्भात आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा। 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना पाठवलेलं पत्र समोर। कागदपत्र न दिल्यास पदाधिकारी आणि संघटनात्मक नियुक्त्यांच्या वैधतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका। काँग्रेसकडनं सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख। पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे। काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांबाबतच्या गुंगी गुडियाच्या टीकेवरती अंजली दमानी यांचं ट्विट करत प्रत्युत्तर। शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत, जयमाला बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। शिंदेंच्या शिवसेनेचे वकील आज युक्तिवाद करणार। बंडखोरी करून पक्षावरती दावा सांगणं लोकशाहीवरती आघात। गेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। दिल्लीमध्ये एनडीए खासदारांची आज बैठक होणार। संसदेच्या बालयोगी सभागृहात बैठक पार पडणार असून पंतप्रधान मोदींचे एनडीएच्या सर्व पक्षांचे सर्व खासदार उपस्थित असणार। मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर अज्ञातानं जेनझीचे बॅनर लावले। मी जेनझी, शिक्षणाचा सन्मान करतो, बॅनरवरती उल्लेख। पंतप्रधान विरोधी घोषणांमागे धावणार नाही, बॅनरवरती उल्लेख। ई-20च्या मुद्द्यावरनं दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आक्रमक। ई-20वरनं केजरीवाल आज जनतेच्या तक्रारींचं पत्र पंतप्रधान मोदींना देणार। ई-20मुळे वाहनांचं मोठं नुकसान होत असल्याचा केजरीवालांचा दावा। संजय राऊतांनी जयकुमार गोरेंवर केलेल्या शिवराळ टीकेवरनं राजकारण तापलं। गोरेंनी मला ओळखायचाही प्रयत्न करू नये, अन्यथा अडचणीत येतील, राऊतांचा इशारा। कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, गोरेंनी टोला लगावला। मोदींना हटवून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर फडणवीसांनी केंद्रीय शिक्षण मंत्री व्हावं, मग शिखर पार करावं, संजय राऊतांचा खोचक सल्ला। मातोश्रीवरच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या समोरच 2 गटात शाब्दिक बाचाबाची। उद्धव ठाकरे संतापले। एक तरुण देशात आंदोलनातनं मोदींना आव्हान देतो आणि तुम्ही इथे आपापसात काय भांडताय? उद्धव ठाकरेंनी ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांना झापलं। बिहार पोटनिवडणुकीत बांकीपूरचा बालेकिल्ला भाजपनं गमावला। जनसुराज पक्षाच्या प्रशांत किशोर यांची बाजी। भाजपचे नीरज कुमार 19,000 मतांनी पराभूत। फक्त आमदारकीची नाही तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक। विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य। नोकरी नाही मिळणार तर सिंहासन हलणार। विद्यार्थ्यांचा आवाज आता प्रयागराजपर्यंत पोहोचलाय। आता कारणं चालणार नाहीत, जबाबदारी घ्यावी लागेल। बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयानंतर राहुल गांधींचं ट्विट चर्चेत। गुजरातमधील मांजलपूरमध्ये भाजपचे सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी। काँग्रेसच्या भीताबाई रबारी यांचा पराभव। मध्य प्रदेशच्या दातियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंह 61,677 मतांनी विजयी। भाजपचे आशुतोष तिवारी यांचा 11,054 मतांनी पराभव। तीनही विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेनं दिलेला जनादेश स्वीकारतो। भाजपवरती विश्वास दाखवल्याबद्दल गुजरातच्या मांजलपूरमधील जनतेचे आभार। बांकीपूर आणि दातियामधील निकालांचं गांभीर्यानं आत्मपरीक्षण करू, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचं ट्विट। आमदार रोहित पवारांकडनं प्रशांत किशोर यांचं अभिनंदन। भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजलं, भाजपची डेडलाईन जवळ आली आहे, रोहित पवारांचं ट्विट। गलिच्छ राजकारणात राहावं की न राहावं, समतेचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार। माजल गावातील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं भाष्य। जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडेंनीच आणलं, उशिरा का होईना पण मुंडेंना शहाणपण आलं, मनोज जरांगेंचा उपरोधिक टोला। राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं, लाल दिवेची गाडी माझ्यासाठी नाही। परळीतील एका कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानामुळे खळबळ। पंकजा मुंडेंनी भाजपातनं बाहेर पडावं, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला काँग्रेस पंकजांना मदत करेल। विजय वडेट्टीवारांची पंकजा मुंडेंना खुली ऑफर, या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण। नाशिकच्या खड्ड्यांवरनं राजकीय वातावरण तापलं। भुजबळांना पालकमंत्री करा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बॅनरबाजी, तर फ्लेक्स काढायला सांगितले। खड्ड्यांकडे लक्ष द्या, पालकमंत्रीपदाच्या मागणीवरती छगन भुजबळांची सावध भूमिका।
दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे म्हणून आमच्यावरती अन्याय. एक ओबीसींचा एक उपमुख्यमंत्री हवा होता. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर तुम्ही ओबीसी नेते होते तेव्हा काय केलं? जरांगेंचा वडेट्टीवारांना सवाल. मराठा आरक्षणाच्या विरोधात जाईल त्याचा राजकीय काटा काढावा लागेल, जरांगेंचा इशारा. मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरातील दान चोरी प्रकरणातील आरोपी उबाठाचे कार्यकर्ते. ठाकरे सेनेच्या विशाखा राऊतांकडून चोर कर्मचाऱ्यांची नेमणूक. तर आमच्यावरती शिंतोडे उडवण्याआधी चोर कोण हे राज ठाकरेंनी बघावं. आरोपांनंतर सदा सरवणकरांचा पलटवार. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही. गोगावलेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची फोनवरनं चर्चा. सूत्रांची माहिती. येत्या 3 ते 4 दिवसात तिढा सुटेल. गोगावलेंना दोघांकडून आश्वासन मिळाल्याची माहिती. पालकमंत्रीपद मिळणार हे निश्चित, फक्त घोषणा बाकी. भरत गोगावलेंचं रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य. रायगड आणि नाशिकचा पालकमंत्री कोण होणार हे मुख्यमंत्री ठरवणार. बावनकुळेंनी केलं स्पष्ट. तटकरेंनी दिलेला शब्द आतापर्यंत पूर्ण झाला पाहिजे होता. सुनेत्रा पवारांची चर्चा करणार. उदय सामंत यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीकडनं नाशिक, जळगाव आणि रायगड या पालकमंत्रीपदाची मागणी. 2 ते 3 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आम्हाला दिलं पाहिजे, अनिल पाटील यांचं वक्तव्य. भाजपच्या चंपतरायचं लक्ष कमिशनबाजीकडे. पालकमंत्र्यांमुळे खड्डे दूर होत असतील तर फडणवीसांनी विचार करावा. संजय राऊतांचा निशाणा. तर एकाची नाही, सरकारची सामूहिक जबाबदारी. खड्ड्यांच्या वादावरनं चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मुंबई पालिकेत इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावरती फडणवीसांची नाराजी. सूत्रांची माहिती. तर जनतेचा पैसा विकास कामांसाठी खर्च करा. उधळपट्टी थांबवा. जनतेच्या कामांवरती फोकस करा. फडणवीसांचे आदेश. दरम्यान चौफेर टीकेनंतर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की. उपमुख्यमंत्री शिंदेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील ऍक्शन मोडवर. सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून मागितल्या कामाचा 6 महिन्यांचा रोडमॅप. नवीन योजना, प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याची वेळ मर्यादा आणि आगामी 6 महिन्यांचे स्पष्ट नियोजन सादर करण्याचे निर्देश. सकल ओबीसी महामोर्चाकडून विदर्भात मंडल जनगणना यात्रा. भंडाऱ्यातनं यात्रा सुरू. वडेट्टीवारांकडून हिरवा झेंडा. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये 5वी मंडल जनगणना यात्रा. तातडीनं जातनिहाय जनगणना करण्याची मागणी. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आणि जिल्हा कारागृहाबाबत गंभीर तक्रारींचं पत्र दिलं. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी. सोशल मीडियात कंगना रनौतला ट्रोल केल्यानंतर कंगनाची इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पोस्ट. मला भाजप आरएसएसच्या आयडिओलॉजीत कन्व्हर्ट व्हायचंय. मी पार्टी करत होते पण आता मला कन्व्हर्ट व्हायचंय. कंगनाचा व्हिडिओ चर्चेत. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी ब्रिजभूषण सिंह निर्दोष. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय. ब्रिजभूषण सिंह आणि विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता. प्रकरणाची पूर्ण सुनावणी बंद खोलीमध्ये झाली होती. ब्रिजभूषण सिंगच्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार. कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचं ट्विट. आम्ही आशा सोडलेली नाही आणि कुस्तीपटू लढाई सुरूच ठेवतील, असाही निर्धार व्यक्त. राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही. अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका. बुधवारी सीजेपीच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक. पुढील अजेंडा ठरणार. 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन. जेनझी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार. नव्या 38 कोटी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेंची रणनीती. सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्टला जेनझी आणि जेन अल्फांसोबत संवाद साधणार. 15 ते 19 वर्ष वयोगटातील 2000 विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सहभाग असणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची 5 आणि 6 ऑगस्टला रणनीती बैठक. बैठकीनंतर देशभरातल्या स्वयंसेवकांशी संवादासाठी देशव्यापी लिस्निंग टूर संदर्भातलं वेळापत्रक जाहीर केलं जाणार. दिल्लीसह इतर राज्यातील आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या. विद्यार्थी आंदोलनावरनं सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवरती पोलीस कारवाईचे आदेश. 19 ऑगस्टला पुढील सुनावणी. पॅलेट गन आणि एसआयटीच्या मुद्द्यावरती चर्चा होण्याची शक्यता. भाजपचे नेते विजय चौधरींची पुन्हा एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. विजय चौधरी आणि भाजपचे आमदार अमरीश पटेलांमधील कथित संवाद समोर. कथित संभाषणामध्ये उदय सामंतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य. उदय सामंत लाडकी बहीण योजनेमुळे निवडून आल्याचं वक्तव्य केल्याचा दावा. मनोज जरांगे 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार. 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्टपर्यंत मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. प्रत्येक जिल्ह्याला 1 दिवस देणार. जरांगेंची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली. प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी केंद्रानं कोर्टाकडे वेळ मागितलाय. पुढील सुनावणी 7 ऑगस्टला.
धाराशिवच्या तेरखेडामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले. जुन्या वारातून कार्यकर्त्यांनी वाहनांची तोडफोड केल्याची घटना. गावात पोलीस बंदोबस्त तैनात. वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संघटनेचं विविध मागण्यांसाठी आज आंदोलन. राज्यभर आज सकाळी 2 तास काम बंद आंदोलन. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची पत्रकाद्वारे माहिती. महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचा आज बंदचा इशारा. सीसीएमपी उत्तीर्ण झालेल्या बीएचएमएस डॉक्टरांची वैद्यकीय परिषदेत स्वतंत्र नोंदणीचा निषेध. 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा इशारा. मुंबई पोलीस दलात कोट्यवधी रुपयांचा वेतन घोटाळा उघडकीस. पोलीस नसलेल्या व्यक्तींच्या खात्यावर पगाराची रक्कम वर्ग केल्याचा आरोप. शासनाच्या सुमारे 6.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचं समोर. वेतन आणि प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या 5 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. दक्षिण मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेची 3.85 कोटींची तरतूद. मार्च 2027 पर्यंत रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे महापालिकेचं नियोजन. 9 मीटरपेक्षा रुंद रस्त्यावरचे खड्डे मास्टिक तंत्रज्ञानानं बुजवले जाणार. मुंबई महापालिका मुख्यालयाच्या विस्तारित इमारतीवरती पुन्हा कोट्यवधींचा खर्च. विस्तारित इमारतीच्या नूतनीकरणावर आतापर्यंत 120 कोटींहून अधिक खर्च केल्याची माहिती. काम पूर्ण झाल्यानंतरही दुरुस्तीसाठी आणखी 6,83,00,000 प्रस्ताव. आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ मुंबई नाशिक महामार्गावर अजूनही मोठमोठे खड्डे. काही खड्डे 1.5 ते 2 फूट खोल असल्यामुळे आणखी अपघातांची भीती. महामार्गावरती अजूनही मृत्यूचे सापळे कायम. टोल वसुलीवर देखील प्रश्नचिन्ह. वृक्षांची नियमबाह्य छाटणी आणि वृक्षांना इजा केल्याप्रकरणी मुंबईमध्ये 2 हाऊसिंग सोसायट्यांविरोधात गुन्हा दाखल. मालाडमधील शीतल तपोवन सोसायटी आणि घाटकोपरमधील कल्पतरू औरा सोसायटी विरोधात गुन्हा दाखल. मंजूर परवानगीपेक्षा अधिक झाडांची छाटणी केल्याचा आरोप. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडेवाढ होणार. आधीच्या भाडेवाढीला आरटीओ प्रशासनाची मान्यता. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय. एअर इंडियाची मुंबई ते टोरंटो थेट विमानसेवा लवकरच. हिवाळी हंगामात मुंबई ते टोरंटो दरम्यान आठवड्याला 3 वेळा उड्डाण. ही सेवा 25 ऑक्टोबर ते 26 मार्च 2027 पर्यंत असणार. पुणे शहरातील कचरा वाहतुकीसाठी भाडेतत्वावर 250 वाहनं घेतली जाणार. अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांची माहिती. अधिक प्रमाणात कचरा गोळा व्हावा आणि शहर स्वच्छ असावे यासाठी वाहनं घेतली जाणार. पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला. सध्या धरणातनं 18,414 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. पुणे महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तांचं 35 कोटींचं भाडं थकलं. पालिकेकडनं विशेष पथक लावून थकबाकी वसूल करण्याचे आदेश. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी पुन्हा मुदतवाढ. 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय. 92% शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला आपलं संमतीपत्र दिलं. विमानतळासाठी 7 गावातील जमिनीचं भूसंपादन होणार. कात्रज दूध संघाकडनं गायीच्या दूध खरेदी दरामध्ये 1 रुपयाची वाढ. 39 रुपये 80 पैसे प्रति लिटर हे नवे दर असणार. कात्रज दूध संघाच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार. पुण्यातून 15 दिवसात एफडीएकडे सर्वाधिक 2000 तक्रारी. अस्वच्छतेबाबतच्या तक्रारींचं प्रमाण सर्वाधिक. आतापर्यंत सुमारे 400 तक्रारींवरील तपास आणि कार्यवाही पूर्ण. पुणे विभागातून गणपतीला कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसचं आरक्षण फुल. जादा गाड्या सोडण्यासाठी नियोजन सुरू. पहिल्या टप्प्यात 22 जादा गाड्या सोडल्या जाणार. साखरेच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे आणि वाढत्या मागणीमुळे साखर महागली. साखरेच्या किमतीत प्रति किलो 6 ते 7 रुपये किलो इतकी वाढ. तर 52 ते 53 रुपये किरकोळ बाजारात भाव. एअर इंडिया इमारतीच्या कामाबाबत सादरीकरण. मुख्यमंत्री फडणवीसांसमोर वर्षा निवासस्थानी सादरीकरण. नुकताच राज्य सरकारनं एअर इंडिया इमारतीचा ताबा घेतलाय. मंत्रालयाबाहेरील काही विभाग लवकरच एअर इंडिया इमारतीत स्थलांतरित होणार. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ करण्यात आली. पेट्रोलच्या निर्यातीवरील करामध्ये 3.5 रुपये तर डिझेलवरती 24 रुपयांची वाढ. तेल कंपन्यांच्या अतिरिक्त फायद्यावरती हा कर लावला जातो. ग्राहकांसाठीच्या किमतीवरती याचा परिणाम नाही.